मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउज कटिंग आणि टीचिंग करणार आहे। पुढील गळा आपण ओपन गळा पुढचा घेणार आहे आणि पाठीमागचा बोटनेक आपला ह्या पद्धतीने आपण घेणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा ब्लाउज शिवायला शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हे आपला अस्तर आहे, मी अस्तरला एक सरळ लाईन आखून घेतले आणि हे बघा मागील उंची आपली 12.5 इंच आहे, बोटनेक आहे म्हणून मी त्यात 1.5 इंच प्लस करते। 14 इंच मी मागील उंची घेतली आहे। ही आपली शोल्डर लाईन, शोल्डर आपलं 13.5 इंच आहे। 13.5च्या अर्ध 6.25 इंच येते। जेवढं शोल्डर घेतले मुंडा सुद्धा आपल्याला 6.25 इंचच घ्यायचा आहे। मी 6.25ला अजून एक ठिकाणी मार्किंग करते आणि ही आपली छाती लाईन झाली। जेवढं शोल्डर घेतले तेवढंच तुम्हाला 6.25ला छाती लाईनीला मार्किंग करायची आहे आणि ही आपला मुंडा लाईन झाली। मुंडा लाईन आखल्यानंतर 1 इंच मुंडा उतार आणि शोल्डर लाईनीवर 2.5 इंचाला एक मार्किंग केली आणि क्रॉस लाईन आखून घ्या। आता आपली छाती 32 आहे, त्यात 2 इंच प्लस करायचं आहे। 34 भागिले 4 करायचं आहे, 8.5 हे आपण मार्किंग केली आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। कमर आपली 26 आहे, 26 भागिले 4 केल्यावर 6.5 इंच किंवा 6.5 इंच आणि पुढे 2.5 इंच मी A1 1 इंच ट्रक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मुंडा लाईन राहिली त्याचा मध्य काढला आणि अर्धा इंच आतमध्ये जसं मी दाखवते ह्याप्रमाणे मार्किंग केली आणि तिरकी लाईन आखून घेतली आणि असा मुंडा शेप दिलाय। मुंडा शेप तिरकी लाईन आखल्यामुळे मुंडा शेप देणं सोपं होतं। पुढील आपला आता हा गळा, मागील गळा मी 3.5 इंच घेतला आहे आणि शोल्डर पट्टी 3 इंचाची, जे राहिला तो आपला गळा रुंदी आहे 3.5 असा मी बॉक्स बनवला आणि इथं गळ्याचा शेप दिला आहे। इथं मधला गॅप मी 1.5 इंचाचा ठेवते। मी 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1.5 इंच पट्टी शिल्लक राहील, त्याच्या खाली आपल्याला नेक बनवायचा आहे। कमर पट्टी मी 2.5 इंचाची घेते, हे बघा 2.5 इंच आणि इथं तुम्हाला गळा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं गळा मोठा करू शकता। मी 3 इंच घेतला आहे आणि इथं गळ्याचा शेप सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता। बोटनेक कोणताही असो आपल्याला ह्या पद्धतीनेच प्रोसिजर करायची आहे आणि जे मी माप सांगितलं तुमचं माप कोणतंही असो, शोल्डर हे बॉडी मेजरमेंट आहे, अप्पर चेस्ट 30 आहे आणि फुल चेस्ट आपली 32 आहे, त्यामध्ये मी 2 इंच प्लस केला आहे। किंवा तुम्हाला अप्पर चेस्ट फुल चेस्ट घेता येत नसेल तर जी कमर घेतले त्यात तुम्हाला कमरेचं जे टोटल आहे त्यात 1 इंच प्लस करून छातीमध्ये घ्यायचं आहे। छाती 1 इंच प्लस करून घ्यायची आहे। मागील भाग आपला कटिंग कंप्लीट झालाय, आपण पुढील भाग कटिंग करायला घेऊया। सगळ्यात पहिला मी शोल्डर लाईन आखून घेतली। पुढील गळा रुंदी मी 2.5 इंच घेतले। जेवढी तुम्ही मागील शोल्डर पट्टी घेतले तेवढीच तुम्हाला पुढची सुद्धा घ्यायची आहे, 3 इंच। टोटल आपलं 5.5 इंच झालंय। तेच 5.5 इंच त्यात 1 इंच प्लस करून 6.5 इंचाला मी पुढील मुंडा घेतला आहे। आता पुढील उंची, हे माप लहान आहे तर मी फक्त अर्धा इंच ह्यात प्लस करते। तुमचं माप जर मोठं असेल किंवा छाती जास्त असेल तर तुम्हाला इथं 1 इंच प्लस करायचंय आणि ही आपली कमर लाईन झाली। मी पुढील उंची 14.5 इंच घेतले आणि मागील मी 14 इंच घेतली होती। आपला पुढील हुक येणार आहेत, त्यामुळे मी दोन्ही कपडे ओपन बाजू आहे त्याला पिना लावून व्यवस्थित करून घेतले। हे बघा हे 5.5, तेच 5.5 तुम्हाला छाती लाईनीला मार्किंग करायची आणि मुंडा लाईन आखून घ्यायचा आहे। इथं मी 1.5 इंच मुंडा उतार घेते, कारण पाठीमागचा आपण 1 इंच क्रॉस घेतलाय तर पुढचा 1.5 इंच म्हणजे आपल्याला शोल्डर जोडायला त्रास होत नाही आणि असा खोल जरा तुम्हाला पुढील मुंडा शेप द्यायचा आहे। छाती आपली 32 आहे तर 32 भागिले 4 करायचे, 8 इंच येते आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनिंग। अर्धा इंच आपल्याला इथं दाबण्यासाठी आपण प्रिन्स शेप साठी अर्धा इंच दाबतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। कमर आपली 26 आहे तर 26चा चौथा 6.5 इंच, 6.5 इंच मी ट्रक्स साठी 1.5 इंच घेतलंय आणि शिलाई मार्जिनिंग सुद्धा 1.5 इंच घेतले।
छाती 30 आहे त्यामुळे 1.5 इंच ट्रक्ससाठी खूप झाला. आणि ह्या 2 लाईनी मी जोडून घेते. आता आपल्याला ट्रक्स पॉइंट 9 इंच आहे. मी त्यात अर्धा इंच प्लस करून 9.5 इंचाला मार्किंग केले. एपेक्स पॉइंट मी 3.5 इंच घेते. कमरेवर मग 3 इंचाला मार्किंग करायची आहे. इथं 1.5 इंच आपण ट्रक्स साठी घेतले, तेच मी 1.5 इंच इथं मार्किंग केली आणि असा ट्रकचा शेप दिला. आता इथून मी वरून मुंड्या शेपवर 4 इंचाला मार्किंग केले आणि ट्रक्स पॉइंट पासून मुंड्या शेपला अशी तिरकी लाईन आखून घेते. लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि जे अर्धा इंच आपण इथं वाढवले त्यात इथं तुम्हाला मार्किंग करायचं आहे. हे बघा अर्धा इंच आणि हा अर्धा इंचापासून मध्यामध्ये आणि असा प्रिन्सेस शेप तुम्हाला द्यायचा आहे. हे बघा असा हात फिरला पाहिजे प्रिन्सेस शेप देण्यासाठी. आता मी मागील भाग जो शिलाई मार्जिनिंग आहे ते मी अशी आणून इथं ठेवली आणि तुम्हाला खालून कपडा असा कमी करायचा आहे. जो एक्स्ट्रा आहे तो आपण असा क्रॉस कट करणार आहे. हे बघा मी दाखवते ह्या पद्धतीने. पहिली लाईन माझी चुकीची झाली तर हा बघा इथं पण मी हलकासा खाली घेतलाय आणि खाली माझा 1.5 इंच मी तिरका वर कपडा घेतला आहे. पुढील वर गळा 2.5 आहे, खाली मी 3 इंचाला मार्किंग केले आणि जो 6.5ला छातीचा जो लाईन आहे तिथंच मी गळ्याचा शेप दिला आहे. याला पॅड अटॅच करायचे त्यामुळे सेम ह्याचे अजून एक पीस तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. जसं आपण आखले त्या पद्धतीने मी कटिंग करते. पुढील गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथं आपला एक ट्रक्स येणार आहे आणि इथं तुम्हाला अर्धा इंच वर घ्यायचं आहे. इथं कट टाकून घ्या आणि इथं मी अर्धा इंच वर असा वरून कट केला आहे. इथं पण अर्धा इंच आपण कट केला आणि जसं आपण आखलाय लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्हिडिओ समजेल. आणि ही माझी पद्धत तुम्हाला शिकवण्याची आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हे बघा परफेक्ट आपला भाग पुढील भाग कटिंग करून कंप्लीट आहे. हे बघा सेम असाच मी कप वरून लावण्यासाठी सुद्धा एक कट करून घेतला आहे. दोन्ही सुद्धा मागील आपलं प्रिन्सेस दोन्ही शेप मी डबल कट करून घेतले आहेत. चला आता आपण बाही कटिंग करायला घेऊया. मी एक सरळ लाईन आखून घेतले आणि खाली कपडा मी फोल्ड साठी एक्स्ट्रा ठेवला आहे. हे बघा ही सरळ लाईन आखून घेतले. इथून वर आपण बाहीची उंची घेणार आहे. बाही उंची 9 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करून मी 10 इंचाला मार्किंग केली. सेम मार्किंग तुम्हाला पुढच्या बाजूला करायची आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग 8 इंच आपली बाही रुंदी घ्यायची आहे. बोट नेक आहे त्यामुळे आहे छातीचा चौथा तो पूर्ण घ्यायचा आहे. मुंडा उतार मी 3 इंच घेते आणि असा मुंड्याचा शेप द्या. तुम्हाला मुंड्याचा शेप देता येत नसेल तर याचा एक मी प्रॉपर व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली देईल. त्यामध्ये मी 3 प्रकारच्या बाह्या, मुंडा शेप कसा द्यायचा, मुंडा उतार किती घ्यायचा टोटल दिला आहे, तुम्ही ते पाहू शकता. इथं मी पपसाठी 3 इंच वर मार्किंग केली आणि शेप असं तुम्हाला फिरवायचं आहे. इथं तुम्हाला पप जास्त हवा असेल तर शेप जरा अजून लांबून घेऊ शकता, हे तुमच्या आवडीवर आहे. आणि इथून तुम्हाला दुसरा पुढील मुंडा शेप पण हवा तर देऊ शकता जर तुम्हाला पप जास्त नको असेल तर. मी खालचा कपडा फोल्ड साठी ठेवणार आहे. आपलं कटिंग करून झालं आहे. मध्याला कट टाका. बाही ओपन केल्यानंतर पुढील मुंडा मी कट केला आहे. हे बघा आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आता आपण अस्तर कटिंग आपण ब्लाऊज कटिंग करायला घेतो. मी ब्लाऊज असा ओपन करून ठेवलाय आणि मागील भाग त्याच्यावर असा पसरून ठेवलाय आणि परफेक्ट आपण कटिंग करून घेणार आहे. हे बघा मी कटिंग करून घेतला आहे. पुढील भाग सुद्धा तुम्हाला असाच कटिंग करून घ्यायचंय परफेक्ट. आणि हे आपण कप वरून लावणारे आपले अस्तर. चला आता आपण बाही शिवायला घेऊया. ही बाही आहे, ह्याला आपण अस्तर नाही कटिंग केलंय तर हे बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो असा फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ही मी घेतल्यानंतरचं हे बघ किती छान फिनिशिंग सोबत आपली बाही तयार आहे. हे इथं पण तुम्हाला हे जे आपण पाकड्या घेतले त्या बाजूनी शिलाई मारायची आणि नंतर एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे. त्याच्यानंतर मी असं कॅनव्हास कटिंग करून घेतला आहे कारण हा कपडा सॉफ्ट आहे आणि कॅनव्हास मी असा अस्तर आणि ब्लाऊजच्या मध्ये चिपकवला आहे. आणि नंतर कॅनव्हास चिपकवल्यानंतर आपल्याला इथं कॅनव्हास वरून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जिथं
हे बघा अशी कळी बनले तिथं कट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे कॅनव्हास इझिली पलटी होत आहे. आणि तुम्हाला पूर्ण हे गळा पलटी करून घ्यायचा आहे. पलटी करून झाल्यानंतर याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. आपली शिलाई मारून झाली आहे. गळ्यावर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला बाजूनी सगळी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा मी दाखवते ह्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर तिरकी पट्टी मी अशी गळ्याला अटॅच करून घेतली आहे. कमरेला ट्रक्स देऊन घ्यायचेत, कारण आपण 1 इंच ट्रक्ससाठी कपडा वाढवला आहे. ट्रक्स देऊन झाल्यानंतर आपल्याला अशी कमरपट्टी अटॅच करायची आहे. आपला मागील भाग रेडी आहे, हे बघा फिनिशिंग सोबत. आता पुढील भाग पण आपल्याला पिना काढण्यासाठी सगळ्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आणि मग पिना काढायचेत आणि पीस हे जोडून घ्यायचेत. जसं प्रिन्सेस शेप आपण इतर ब्लाउज व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळ कसा शिवायचा दाखवला आहे. तुम्हाला जर हा समजत नसेल कसा शिवायचा तर तुम्ही दुसरे व्हिडिओ सुद्धा माझे पाहू शकता. त्याच्यानंतर जिथं आपण कट टाकला होता अपेक्स पॉइंटला तिथं मी ट्रक्स देऊन घेतला आहे. अस्तर सुद्धा आपल्याला ह्याप्रमाणेच शिवून घ्यायचं आहे. आपले दोन्ही पीस अस्तर आणि ब्लाउजचं शिवून झालंय. तर हे बघा, एक मी सरळ ठेवलाय, त्याच्यावर अस्तर मी उलटं ठेवलंय आणि गळा असा जसा आपण शेप आखला आहे, कटिंग केला आहे त्याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. नंतर जिथं आपला पंचकोन कोण बनलाय तिथं कट टाकला आणि त्याच्यानंतर अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर हे बघा, अस्तर मी असा घेतला, दाब शिलाई दिली, असा ओपन करून ठेवायचं आणि मागील भाग, पुढील भाग सरळ आहे त्याच्यावर मागील भाग मी उलटा ठेवलाय आणि अस्तर असा आत फोल्ड करायचा आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचंय. नंतर हे बघा असं पलटी इझिली होतं. हे बघा पलटी झालं. दोन्ही बाजू आपण फिनिशिंग सोबत आपलं शोल्डर अटॅच झालं आहे. मागून पुढून एकही धागा बाहेर दिसत नाहीये. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजच्या मध्ये असे हे कप किंवा ह्याला पॅड सुद्धा बोलतात, हे आपल्याला अटॅच करायला घ्यायचे. पॅडचा मध्य काढायचा आहे आणि हे बघा जिथं आपला अपेक्स पॉइंटचा ट्रक्स आलाय त्याच्यासमोर हे पॅड 2 टाक्याने पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतर याला बाजूनी शिवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पॅक होऊन जाईल. शिवून झाल्यानंतर आपल्याला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. हुकाई पट्टी अटॅच केल्यानंतर तुम्हासनी कमरपट्टी, हे बघा कमरपट्ट्या दोन्ही अटॅच केल्या. नंतर आपण ह्या पट्ट्या ह्या पद्धतीने अशा फोल्ड करून पूर्ण पॅक करणार आहे. आपली कमरपट्टी सुद्धा अटॅच झाली आहे. कमरपट्टी अटॅच झाल्यानंतर आपल्याला मागील पुढील भाग मार्जिनिंग साईड मोजून बघायची आहे. कमी जास्त असेल तर कट करायचे, त्याच्यानंतर बाही अटॅच करायची आहे. आपली बाही अटॅच झाली आहे. आपल्याला हे बघा 7 इंच मी मुंडा घेतला आहे. कमर आपली 6.5 इंच येते आणि दंड 4.5 इंच. तर आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे. आपली मुंडा 6.5 इंचच येणार होता जर ओपन नेक असेल तर. जर बंद गळा असेल तर त्यात अर्धा इंच प्लस करून तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणून मी 7 इंच मुंडा घेतला आहे आणि कमर 7.5 इंच घेतली आहे. हे बघा आपल्या फिटिंग केल्यानंतर दोन्ही काके खालील बाजू जोडल्या गेल्या आहेत. तुम्हाला ह्या पद्धतीने ब्लाउज शिवायला शिकायचं असेल तर मी व्हिडिओ अपलोड करते. बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. आणि हा आपला लास्टचा लुक, फायनल लुक आहे. हे बघा पप सुद्धा खूप सुंदर पडले आहेत. आता गळ्याला हात शिलाई करायचे, हुक आणि टाके बनवायचे आहेत आणि हा आपला घातल्यानंतरचा लुक आहे, फ्रंट आणि बॅक. थँक्यू सो मच.